नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने सोयाबीन पिवळी झालेली बघायला मिळत असेल तर याचं मुख्य कारण येलो मोजॅकच नाही. भरपूर प्रमाणात शेतकऱ्याला वाटतं की जर सोयाबीन पिवळं होत आहे तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये येलो मोजॅक आलाय काय. तर शेतकरी मित्रांनो, हा येलो मोजॅक नसून याला दुसरं देखील कारण असू शकतं. तर ते कारण कोणतं आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तर बघणारच आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पिवळा पाना सोयाबीनला का आला, मुख्य कारण म्हणजे येलो मोजॅकच आहे असं नाही. यामध्ये आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पिवळे पाना येण्याचं एक कारण असं असू शकतं की आपल्या जमिनीमधील जे की सूक्ष्मान्नद्रव्याची कमतरता असू शकते, त्यामध्ये फेरसची कमतरता असू शकते, झिंकची कमतरता असू शकते, त्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य सल्फरची कमतरता असू शकते. तर या कमतरतेमुळे आपलं सोयाबीन पीक जेव्हा 35 ते 40 दिवसाचं होतं तोपर्यंत ते पिवळं असतं, त्यानंतर ते ऑटोमॅटिक आपल्याला हिरवं होताना बघायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, जेव्हा सोयाबीन पिकाची मुळं 1 महिन्यानंतर चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतात त्यानंतर ते पीक हळूहळू हिरवं होत असतं. त्यामुळे त्याला जास्त काही भीती वाटण्यासारखं कारण नाही. पण तुमच्या सोयाबीन पिकाची जर वाढ यामुळे कमी झाली असेल तर मग मात्र तुम्ही यामध्ये जी आपण 35 ते 40 दिवसादरम्यान फवारणी सांगितली ती फवारणी तुम्ही 35 दिवसाची सोयाबीन झाली असताना करणं गरजेचे आहे. तर त्यामध्ये तुम्ही बायोविटा-एक्स 40 ml याप्रमाणे घेऊ शकता किंवा त्यामध्ये तुम्ही गायत्री परफेक्ट प्लस या टॉनिकचा वापर 10 ml प्रतिपंप करा, जेणेकरून त्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला सूक्ष्मान्नद्रव्य बघायला मिळतात. एक उत्तम मायक्रोन्यूट्रन्स आपण याला म्हणू शकता. याच्या वापरानंतर फुलधारणा तर चांगली होणारच आहे, पण तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जे झिंक, फेरस, मॉलिब्डेनम याची कमतरता आहे ती देखील भरून निघणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जी फवारणी सांगितली होती की आपल्याला या फवारणीमध्ये आलिका, अम्प्लिगो किंवा इमामेक्टिन बेंझोएट यापैकी एक कीटकनाशक घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या सोयाबीन पिकामधील खोडमाशी, चक्रीभुंगा व पानं खाणारी अळी, उंटा अळी याचं नियंत्रण होणार आहे. याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्या, साप पावडर 30 ग्रॅम किंवा रोको पावडर 30 ग्रॅम, आणि याच्यासोबत आपण सांगितलं होतं की फ्लॉवरिंग स्पेशल विद्राव्य खत जर मिळालं तर ते घ्या किंवा 1261 हे विद्राव्य खत तुम्ही घेऊ शकता. आणि टॉनिक मध्ये तुम्हाला आता झेप न घेता यामध्ये गायत्री परफेक्ट प्लस हे मायक्रोन्यूट्रन्स घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या सोयाबीन पिकामधील पिवळेपणा देखील यामुळे दूर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये येलो मोजॅक जेव्हा येतो तेव्हा तो पॅचेस मध्ये येतो. थोडी थोडी जागा आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळते पिवळी. पण काही क्षेत्रावर असं आहे की आपल्या शेताचा एक भाग पिवळा होतोय, बाकीचा भाग पूर्ण हिरवा राहतोय. तर ते 100% त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, झिंक, फेरसची कमतरता असल्यामुळे तो आपल्याला पिवळा पाना आल्याला बघायला मिळत असतो. त्यामुळे या फवारणीमध्ये आपण 35 दिवसाला जर फवारणी कराल तर त्यामध्ये आपण झेप न घेता त्यामध्ये आपल्याला गायत्री परफेक्ट प्लस या मायक्रोन्यूट्रन्सचा वापर करायचा आहे, किंवा तुम्ही चिलमिक्स कॉम्बी या मायक्रोन्यूट्रन्सचा देखील 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.